बघा कसं असतं, एका ठराविक वेळेमध्ये आपल्याला असं वाटायला लागतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपण करतोय तर आपला अभ्यास झालाच नाही. आणि याचं एक मात्र रिझन म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली समजतच नाही की तुम्ही किती अभ्यास केलाय आणि त्याचं किती आवाका तुम्ही कव्हर केलेला आहे किंवा अभ्यास तुमचा किती झालाय. आणि हे जर व्यवस्थित कव्हर करायचं असेल तर तुम्हाला एक ट्रिक देतो महत्त्वाची. काय करायचं, डेली अभ्यास करताना म्हणजे एक 5 ते 6 दिवस हे करून पहा वाटलं असतं, किंवा जास्तीत जास्त 3 दिवस करून पहा. कमीत कमी 3 दिवस म्हणतोय, जास्तीत जास्त 7 दिवस. तर तुम्ही ना रोज आहे ना एक टार्गेट ठरवा की मला आहे ना एवढा दिवसभर एका दिवसामध्ये मला एवढा एवढा अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास जो तुम्ही ठरवलेला आहे तो तुम्हाला कव्हर करणं आहे, हे तुमचं टार्गेट आहे. बरोबर. जे सेल्फ स्टडी करणारे आहेत किंवा जे गृहिणी आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. स्पेशली ज्यांनी क्लास जॉईन केलेले आहेत त्यांना तर भरपूर टार्गेट्स मिळतात. तर ते जर तुमचे अचीव झाले प्रॉपर तर हे 3 दिवस कंप्लीट करून बघा. 3 दिवसानंतर तुम्हाला असं एक फील होईल की नाही बाबा आपला अभ्यास होतोय. ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का, जेव्हा एखादा विद्यार्थी सेल्फ स्टडी करतो तर सेल्फ स्टडी करत असताना त्या विद्यार्थी स्वतःला टार्गेटच देत नाही. तो विद्यार्थी काय करतो, फक्त स्वतः अभ्यास करत राहतो. घोकमपट्टी आपण त्याला म्हणतो. घोकमपट्टी करण्याचा अर्थ नाही आहे. तर त्याला तुम्ही एक टार्गेट ओरिएंटेड जर तुम्ही स्टडी केला तर तो एकदम बेस्ट स्टडी होईल. आणि खरंच पोरांनो करून बघा, 3 दिवस करून बघा. रोज टार्गेट ठरवा आणि टार्गेट ठरवताना असे छोटे छोटे नॉर्मल टार्गेट ठरवा जे तुम्ही अचीव करू शकता. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, करून पहा. ओके, जादू दिसेल.